विद्यार्थी मित्रों, आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयाची माहिती। मित्रों, आतापर्यंत 2 व्हिडिओ आपण या संदर्भात पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत तिसरा व्हिडिओ पार्ट 3। यामध्ये प्रामुख्याने मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अंतर्भाव आहे। स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हा विषय एम.कॉम आणि त्याचप्रमाणे MBA या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे एम.कॉम आणि MBAच्या विद्यार्थ्यांनी निश्चितपणे या व्हिडिओ पहा आणि त्या संबंधीची माहिती जाणून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पार्ट 3 MCQ आपण आता पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रों, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल। तर मित्रों, चला पाहूया स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पार्ट 3 मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे असणार आहेत ते। क्वेश्चन नंबर 1, which of the following is the purpose or reason for the organization existence? तुम्हाला रिझन आणि पर्पज या ठिकाणी विचारलेले आहेत। खालीलपैकी कोणते पर्पज किंवा रिझन्स ऑर्गनायझेशन एक्झिस्टन्सचे आहे? ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत: प्रोसिजर, पॉलिसी, मिशन और स्ट्रॅटेजी। आन्सर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल, दॅट इज मिशन सी। मित्र हो, कोणत्याही ऑर्गनायझेशनचं मिशन आणि व्हिजन हे निश्चित केलेलं असतं। व्हिजन म्हणजे दृष्टी, आपल्याला निश्चित काय करायचं या संबंधीची माहिती, आणि निश्चित केलेलं व्हिजन कसं गाठायचं याला आपण मिशन असं म्हणू शकतो। आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल सी, मिशन। क्वेश्चन नंबर 2, which of the following are future of mission? या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात आलेलं असेल की आपण मिशनवरचे प्रश्न या ठिकाणी पाहतो। मग हे मिशन जे आहे पहा, कुठल्याही युद्धामध्ये मिलिटरीचं एक मिशन असतं। मिशन म्हणजे निश्चितपणे कशा प्रकारे मार्गक्रमण आपल्याला करायचं आहे, त्याची दिशा, दॅट इज मिशन। मग या मिशनचे फीचर्स कोणते आहेत ते तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। एकंदरीत तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत। पहिले दिले आहे द मिशन शुड बी पॉसिबल स्टेटमेंट। हो, निश्चित जे मिशन तुम्ही ठरवलेलं असतं ना ते पॉसिबल असतं। इम्पॉसिबल मिशन कधीही मिशन म्हणून मानलं जात नाही, मिशन हे नेहमी पॉसिबल असतं। सेकंड, द मिशन स्टेटमेंट शुड बी वेल डिफाइंड। निश्चित आहे, माहिती आहे की नक्की काय करायचं आहे, दॅट इज मिशन। सी, द मिशन शुड बी रिअलिस्टिक अचीव्ज। ते वस्तुस्थितीला धरून असणं आवश्यक आहे, आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की ABC हे वरील तिन्ही फीचर्स हे मिशनचे आहेत, आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव। क्वेश्चन नंबर 3, which of the following should given an idea about the ways in which the objectives are to be achieved? जे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत ते पहा, मिशन, प्रोसिजर, पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी असे 4 ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल which of the following mission should given an idea about the way in which the objectives are to be achieved? तुम्ही जे निश्चित केलेलं उद्देश आहे, टार्गेट आहे, गोल आहे, तो अचीव करण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे मिशन होय। आणि म्हणून मी वारंवार सांगतो की कोणत्याही बाबतीत तुम्ही जर एक गोष्ट अचीव करायची असेल तर ती कशी अचीव करायची आहे या संबंधीची जे स्टेटमेंट आहे त्याला आपण मिशन स्टेटमेंट असं म्हणू शकतो। कारगिल युद्ध आहे, मिशन कारगिल, ओके। आता आपल्याला त्यासंबंधी
ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जो मार्ग वापरायचा आहे तो म्हणजेच मिशन. ए मिशन. क्वेश्चन नंबर 4. Which of the following defines how each individual business unit will attempt to achieve its mission? ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी 4 प्रकारे. आता which of the following खालील दिलेल्या 4 पैकी बिझनेस स्ट्रॅटर्जी, कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जी, फंक्शनल स्ट्रॅटर्जी, नॅशनल स्ट्रॅटर्जी यापैकी कोणतं डिफाईन्स, या 4 पैकी काय डिफाईन करतं हाऊ ईच इंडिव्हिज्युअल बिझनेस युनिट, प्रत्येक जो ऑर्गनायझेशन आहे, बिझनेस युनिट आहे, कन्सर्न आहे, विल अटेम्प्ट टू अचीव इट्स मिशन. हे मिशन अचीव करण्यासाठी खालीलपैकी कुठलं तुम्हाला स्ट्रॅटर्जी उपयोगात आणली जाणार आहे. तर निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल बिझनेस युनिटसाठी बिझनेस स्ट्रॅटर्जी, कॉर्पोरेट सेक्टरसाठी कॉर्पोरेट स्ट्रॅटर्जी अंमलात आणली जाते आणि म्हणून बिझनेस युनिट इंडिव्हिज्युअल विचारलेला आहे. आपला आन्सर आहे ए बिझनेस स्ट्रॅटर्जी. क्वेश्चन नंबर 5. अ फर्म्स मिशन. फर्मचं मिशन काय? तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातलं पहिलं ऑप्शन आहे फर्म्स मिशन इज ए स्टेटमेंट ऑफ ए फर्म्स बिझनेस. हो, ते बिझनेसचं स्टेटमेंट असतं. इन विच इट इंटेंड टू कम्पेट अँड द कस्टमर्स विच इट इंटेंड्स टू सर्व. हे फर्मचं मिशन आहे आणि म्हणून आन्सर आपल्याला सांगता येईल ए. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्टिंग किंवा इन्फ्लुअन्स, दोन्हीपैकी काही म्हणा, दी स्ट्रॅटर्जिक फॉर्म्युलेशन. व्यवसायाची जी स्ट्रॅटर्जी आहे त्याचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी कोणते फॅक्टर त्यासाठी परिणामकारक आहेत. तर तुम्हाला पुढे ऑप्शन फॅक्टरचे दिलेले आहेत. एकंदरीत इंटरनल एन्व्हायरमेंट हा फॅक्टर त्या ठिकाणी इन्फ्लुअन्स करतो फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटर्जीसाठी, का एक्सटर्नल एन्व्हायरमेंट फॅक्टर उपयोगी पडतो, का दोन्ही. तर आपल्याला सांगता येईल की कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट फॅक्टर हे अफेक्टिंग किंवा इन्फ्लुअन्स करतात. कशासाठी? फॉर्म्युलेशन ऑफ स्ट्रॅटर्जी. आणि म्हणून उत्तर आहे दोन्हीही, इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल, दॅट इज ए अँड बी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे सी, बोथ ए अँड बी. Question number 7. The indemned external environment includes the immediate external environment includes. Question number 7. The immediate external environment includes. काय includes त्यामध्ये आहे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात? तर आपल्याला ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिले डिव्हिजन्स, कॉम्पिटिटर्स, मॅनेजमेंट आणि SBUs. तर तुम्हाला या ठिकाणी निश्चित सांगता येईल इंटरनल एन्व्हायरमेंट हा इंटरनल घटकासंबंधी असतो, एक्सटर्नल हा एक्सटर्नल फॅक्टर संबंधी असतो. तर यामध्ये जर पाहिलं तर कॉम्पिटिटर हा एक्सटर्नल फॅक्टर आहे आणि म्हणून द इमिडिएट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स कॉम्पिटिटर्स. कॉम्पिटिटर हा घटक एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये इन्क्लूड आहे. आन्सर बी. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स अफेक्टिंग और इन्फ्लुअन्स दी स्ट्रॅटर्जिक फॉर्म्युलेशन. आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. इकॉनॉमिक फॅक्टर्स, सोशल फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर. हो, हे सगळे फॅक्टर स्ट्रॅटर्जीचं फॉर्म्युलेशन करण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगी पडतात किंवा या फॅक्टरचा विचार करूनच कुठल्याही कंपनीला आपली स्ट्रॅटर्जी ठरवावी लागते. दुसऱ्या बाजूला हे तिन्हीही फॅक्टर्स हे स्ट्रॅटर्जी फॉर्म्युलेशनवर काय करतात? इन्फ्लुअन्स ठेवतात किंवा या फॅक्टरचा अफेक्ट हा स्ट्रॅटर्जी फॉर्म्युलेशनसाठी होतो आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव.
क्वेश्चन नंबर 10, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज मे इन्क्लूड इन दी इकॉनॉमिक फॅक्टर. इकॉनॉमिक फॅक्टर जे आहे त्यामध्ये कोणकोणते घटक, एलिमेंट्स, ॲक्टिव्हिटीज समावेश होतात. एकंदरीत तुम्हाला 3 दिलेले आहेत. इकॉनॉमिक पॉलिसी, रिसोर्स कॉस्ट, लेवल ऑफ कॉम्पिटिशन. तर यामध्ये तुम्हाला असं म्हणता येईल की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये इकॉनॉमिक पॉलिसी पण आहे, रिसोर्स कॉस्ट पण आहे, कारण कॉस्ट ही इकॉनॉमिकशी संबंधित आहे, आणि लेवल ऑफ कॉम्पिटिशन हे सुद्धा इकॉनॉमिक फॅक्टरशी संबंधित आहे. वरील तिन्ही घटक इकॉनॉमिक फॅक्टरशी संबंधित असल्यामुळे आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 11, which type of trend can be exemplified by the increasing numbers of two income households in a society. ऑप्शन आहे तुम्हाला इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल आणि टेक्नॉलॉजिकल. तर निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की इकॉनॉमिक जे आहे ते इकॉनॉमिक ट्रेंड कॅन बी exemplified by the increasing number of two income household in a society. That is A is the answer. Question number 12, social factors may include. social factors मध्ये काय include आहे? एकंदरीत कल्चर, फेथ, सॅटिस्फॅक्शन, हो, हे तिन्ही घटक सोशल फॅक्टर्स मध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळे आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. Question number 13, cultural values would be part of which of the following factors in micro environment. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की कल्चरल व्हॅल्यू हा सोशल व्हॅल्यूशी संबंधित आहे आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल दॅट इज बी, सोशल. क्वेश्चन नंबर 14, पॉलिटिकल फॅक्टर्स इन्क्लुडेड. पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये काय इन्क्लूड आहेत तर पाहूया ऑप्शन. गव्हर्नमेंट पॉलिसी, गव्हर्नमेंट प्रोग्राम आणि न्यू लॉजसुद्धा कोण तयार करतं? गव्हर्नमेंट. म्हणजे हे तिन्ही फॅक्टर जे आहेत हे पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये समावेश होतात आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. Question number 15, political variables have a significant effect on. पुन्हा 4 ऑप्शन तुम्हाला आहेत. पहिला आहे स्ट्रॅटर्जी फॉर्म्युलेशन अँड इम्प्लिमेंटेशन. हो, पॉलिटिकल व्हेरिएबल्स हॅव ए सिग्निफिकंट इफेक्ट्स ऑन. कशावर आहे तर स्ट्रॅटर्जी फॉर्म्युलेशन आणि इम्प्लिमेंटेशन. जी स्ट्रॅटर्जी तुम्ही निश्चित करणार आहे आणि ती इम्प्लिमेंट करणार आहे त्याच्यावर निश्चितपणे काय आहे इफेक्ट होत असतो. म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 16, इकॉलॉजिकल फॅक्टर्स इन्क्लुडेड. इकॉलॉजिकल फॅक्टर्समध्ये काय इन्क्लूड होतात? ऑप्शन पहा, सॉईल, वॉटर, एअर. हो, हे तिन्ही इकॉलॉजिकल फॅक्टर्समध्ये इन्क्लूड होतात आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए कल्चरल प्रोडक्ट. नाही, खालीलपैकी कोणतं कल्चरल प्रोडक्ट नाही. तुम्हाला 4 कल्चरल प्रोडक्ट दिलेले आहेत, त्यातलं कुठलं नाही हे सांगायचं आहे. तर त्यामध्ये इमोशन्स हे कल्चरल प्रोडक्ट नाही, बाकी सगळे कल्चरल प्रोडक्ट आहेत. म्हणून आन्सर आहे सी, इमोशन्स. क्वेश्चन नंबर 18, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह शुड बी ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. खालीलपैकी एक सोडून बाकीचे सगळे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे एक जे ऑप्शन आहे त्यातला लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह नाही. तर निश्चितपणे कोणता नाही तर तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की कंटिन्युअली चेंजिंग हे लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह संदर्भात घटक नाही. दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 19, ॲन्युअल ऑब्जेक्टिव्ह. व्यवसायाचं ऑब्जेक्ट जे आहे वार्षिक म्हणजे काय? ऑप्शन आहे ए, सर्व ॲज ए गाईडलाईन्स फॉर ॲक्शन डायरेक्टिंग अँड कॅन्सलिंग एफर्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गनायझेशन मेंबर. हे ॲन्युअल ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा त्यालाच ॲन्युअल ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतात.
आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 20. लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह शुड बी ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. परत तुम्हाला त्या ठिकाणी हे दिलेले आहेत, ऑप्शन दिले आहेत 4, त्यातलं बी हे तुमचं त्या ठिकाणी आन्सर आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह शुड बी ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट कंटिन्युअली चेंजिंग. क्वेश्चन नंबर 21. % ROE ऑन सपोर्ट बिझनेस इट इज म्हणजे काय? मिशन, पॉलिसी, ऑब्जेक्टिव्ह और स्ट्रॅटर्जी. तर निश्चितपणे तुम्हाला असं म्हणता येईल की ते मिशन नाही, पॉलिसी नाही, स्ट्रॅटर्जी नाही, तर ते काय आहे? ऑब्जेक्टिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 22. ॲन्युअल ऑब्जेक्टिव्ह. पुन्हा तो भाग आपल्याला या ठिकाणी दिला आहे. 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी वेगळे दिलेले आहेत मात्र, आणि त्यापैकी तुम्हाला असं म्हणता येईल ॲन्युअल ऑब्जेक्टिव्ह नीड नॉट टू बी कन्सिस्टंट नाही, शुड बी इझिली अचिवेबल हेही नाही, शुड बी मेजरेबल यस. सी इज आन्सर. क्वेश्चन नंबर 23. विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस इज यूज्ड बाय ऑल ऑर्गनायझेशन टू अचीव डिझायर्ड ऑब्जेक्टिव्ह. व्यवसाय संस्थेचं जे ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला अचीव करण्यासाठी कोणते रिसोर्सेस आहेत? ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले 4. बरोबर आहे. ह्युमन रिसोर्सेस, फिनान्शियल रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस, हे सगळे रिसोर्सेस त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जे कंपनीचा आहे, उद्देश जे आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. अर्थ म्हणजे ह्युमन म्हणजे मनुष्यबळ पाहिजे, फिनान्शियल म्हणजे अर्थ, आणि फिजिकली दॅट इज टेक्निकली असेल, मशिनरी असेल या संदर्भातल्या. आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दी अबव. क्वेश्चन नंबर 24. व्हॉट आर दी मीन बाय विच लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह विल बी अचीव्ड. ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. स्ट्रॅटर्जी, स्ट्रेंथ, विकनेसेस अँड ऑपॉर्च्युनिटी. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी दॅट इज हे शॉर्ट अनालिसिसचा पार्ट आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल व्हॉट आर दी मीन बाय विच लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह विल बी अचीव्ड इज अ स्ट्रॅटर्जी दॅट इज ए. विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा पार्ट पाहिल्यानंतर आपण पुढील भागामध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटवरील MCQचा पार्ट 4 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे काही कमेंट्स असतील तर इथे दिलेल्या ईमेलवर तुम्ही जरूर कमेंट्स त्या ठिकाणी पाठवू शकता. धन्यवाद.